श्री स्वामी समर्थ. तर आज मी तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. तर तसं पाहायला गेलं तर खूप लोकांना माहीत आहे की तारक मंत्राचे तीर्थ कसं बनवायचं, कारण खूप लोक स्वामींची सेवा करतात. पण ज्या लोकांना माहीत नाही की तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे, त्याचा फायदा काय आहे, कोणतीच गोष्ट माहीत नाही, त्या सर्वांसाठी मी हा व्हिडिओ आज बनवत आहे. तर तारक मंत्राचे तीर्थ कसं बनवायचे, तर आपल्या घरामध्ये जो देवारा असतो त्या देवाऱ्याच्या समोर आपण जाऊन बसायचे, आसन घ्यायचं, आसनावरती बसायचं. एका तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा आपल्या साध्या घरातल्या कोणत्याही भांड्यामध्ये पाणी घ्यायचं. ते पाणी घेऊन आपण तिथे बसायचं. सर्वप्रथम महाराजांना मुजरा करायचा, त्यानंतर 2 अगरबत्ती लावायची व विनम्रपणे महाराजांच्या समोर हात जोडून आपण कशासाठी तारक मंत्र बनवणार आहे, आपल्याला त्याचा काय उपयोग आहे, हे सर्व काही महाराजांना सांगायचे आणि त्यामध्ये तेवढी ताकद द्यायलाही सांगायचे. तर तसं पाहायला गेलं तर खूप लोकांना माहीत आहे हे तारक मंत्राचे तीर्थ कसं बनवलं जातं, पण ह्या तारक मंत्राच्या तीर्थाचे फायदे पण माहीत असले पाहिजेत. तर अनेक लोकांना खूप प्रॉब्लेम येतात, कोणाचं आजारपण असतं, कोणाचे सर्व्हिसचा प्रॉब्लेम असतो, कोणाची लहान मुलं दंगा करत असतात, आगाऊपणा करत असतात, शाळेत शिकत नसतात. प्रत्येक गोष्टीवरती तारक मंत्राचे तीर्थ चालते. त्यामुळं तारक मंत्राचे तीर्थ कसं बनवायचं हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. तर पहिल्यांदा काय करायचं, महाराजांना आपण सर्व आपल्या मनातलं काय इच्छा आहे ते सर्व काही सांगायची. त्यानंतर मांडी घालून अगदी शांत मन करून देवाच्या समोर शांतपणे बसायचं. अगरबत्ती चालू झाल्यानंतर आपण काय करायचं, जे पाण्याचं भांडं आहे ते आपल्या उजव्या हाताच्या बाजूला घ्यायचं आणि त्यानंतर त्या आपला जो उजवा हात आहे, तळ हात, तो पूर्ण उजवा हात आपला त्या भांड्यावरती ठेवायचा आणि सुरुवात करायची तारक मंत्र म्हणायला. मग असंच 11 वेळा करा, तुम्ही 21 वेळा करा, तुमची जेवढी इच्छा आहे तेवढं करा. तुम्ही 11, 21 किती वेळाही करू शकता. तेवढ्या वेळेला तुम्ही तारक मंत्र म्हणायचा. त्यानंतर ह्या तीर्थामध्ये जे आपण तारक मंत्र म्हणताना जेव्हा अगरबत्ती चालू होती तेव्हा त्याची विभूती पडलेली, त्या विभूतीचे 2-3 चिमट त्या पाण्यामध्ये टाकायचे. मग ते तीर्थ महाराजांच्या समोर घ्यायचं. महाराजांना विनवणी करायची की ह्या तीर्थामध्ये एवढी ताकद द्या की माझं जे काही काम असेल ते हे तीर्थ घेतल्यानंतर होऊन जाऊ दे, असं महाराजांना विनवणी करायची आणि घरामध्ये ते सर्वांना तीर्थ द्यायचं. मग तुमचं तीर्थ एखाद्या आजारी माणसासाठी असू शकतं किंवा एखाद्या लहान बाळासाठी असू शकतं की ते अतिशय आगाऊपणा करतंय, शांत येण्यासाठी असू शकतं किंवा ते शाळेमध्ये चांगलं शिकावं, त्याचं मन एकाग्र राहावं अभ्यास करताना म्हणून असू शकतं. घरातल्या कर्त्या पुरुषासाठी असू शकतं की त्यांना शांती मनाला लाभावी. काय काय करते पुरुष अतिशय चिडचिड्या स्वभावाचे असतात, कारण घराचा पूर्ण भार त्यांच्या अंगावरती असतो, डोक्यावरती असतो, ते त्यांना सहन नाही होत, त्यामुळे काही काही वेळेला चिडचिडपणा करतात. अशांना द्यायचं म्हणजे घरामध्येही त्यांना कुठली उणीव भासणार नाही, कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही आणि कोणतेही निर्णय घेताना त्यांना घाबरायची पण गरज पडणार नाही. तर मग घरातल्या कर्त्या पुरुषालाही तुम्ही देऊ शकता, त्याची चिडचिड कमी येईल, त्याच्या मनाला शांती पण भेटेल. आजारी जर कोणती व्यक्ती असेल, अगदी झोपून असो व अगदी आजारी असेल, तर त्या व्यक्तीला सुद्धा हे तीर्थ दिलं तर ती व्यक्ती पण लवकरात लवकर बरी होते. पुन्हा ज्या लोकांना किंवा ज्या मुलींना आजकाल सर्व्हिसचे खूप प्रॉब्लेम येत आहेत, तर स्वामींच्या समोर बसून स्वामींचे नामस्मरण आणि जर ह्याचं तारक मंत्राचं तीर्थ जर तुम्ही घेतलं आणि त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यू असेल सर्व्हिससाठी किंवा कशासाठीही महत्त्वाच्या कामासाठी जर तुम्ही घरातून बाहेर पडला तर ते काम होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या तारक मंत्रामध्ये अतिशय ताकद आहे. आणि हा तारक मंत्र म्हणजे काय, तर महाराज जेव्हा होते ना तेव्हा महाराजांनी स्वतः हे शब्द बोललेले, त्याला तारक मंत्र म्हणतात. तो आपल्याला प्रत्येक संकटापासून, दुःखापासून, टेन्शनपासून मुक्त करतो आणि तारतो. त्याला तारक मंत्र म्हणतात. त्यामुळे प्रत्येकानं हे तारक मंत्राचे तीर्थ बनवायचे. आणि ज्यांना तीर्थ नाही बनवायचं, ज्यांना आवड आहे स्वामी सेवेची, त्यांनी तारक मंत्र रोजच्या रोज म्हटला तरी चालेल. तुम्ही कोणत्याही संकटात असा, तिथं जरी तुम्ही पटकन तारक मंत्र म्हणायला चालू केलं, तुमचं संकटाचं सोल्युशन तुम्हाला अगदी 2 मिनिटात मिळू शकतं. त्यामुळं तारक मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की ती तुम्ही अनुभवा स्वतःहून. तुम्ही स्वतः तो तारक मंत्र बोलून बघा. तुम्ही रोज 1 वेळा बोला, अगर 11 वेळा बोला. त्याचं तीर्थ बनवा, अगर विभूती बनवा. तुम्ही त्याची विभूती पण बनवून अगरबत्ती 2 लावून विभूती बनवू शकता. ती पण तुम्ही कपाळाला करंगळी शेजारच्या बोटाने वरून खाली श्री स्वामी समर्थ म्हणून खाली ओढून लावायची. तसंही करू शकता. तीर्थ बनवू शकता.
काहीही करू शकता तुम्ही किंवा तारक मंत्र असा प्लेनमध्ये सुद्धा तुम्ही बोलू शकता. तुम्ही आत्ताच घरामध्ये बसताना तेव्हाच एवढी सेवा करून ठेवा, की घराबाहेर पडल्यानंतर आज कली आपल्यावरती अटॅक करायला बसलेला आहे. तो कशाप्रकारे अटॅक करेल आपण सांगू शकत नाही. मग तुम्ही घरात बसून सेवा करून इतकी ताकद निर्माण करा, त्या कलीला आपल्या आजूबाजूने फिरताही आलं नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता किंवा तारक मंत्राचं तुम्ही हे करू शकता, तारक मंत्र म्हणू शकता रोजच्या रोज किंवा इतर अनेक सेवा आहेत, ज्याच्याशी तुम्ही देवाशी कनेक्ट राहू शकता. की उद्या कोणतंही संकट येणार असेल तर तिथं देवाला तुमच्यासाठी उभं राहावंच लागेल. मग त्यासाठी तुम्हाला देवाशी कनेक्ट राहणं गरजेचं आहे. देवाची सेवा करणं गरजेचं आहे आणि देवाला मानणं मेन म्हणजे गरजेचं आहे. खूप लोक असेही आहात की इकडचे तिकडचे लोक सेवा करतात किंवा मंदिरामध्ये जातात, मठामध्ये जातात, केंद्रामध्ये जातात म्हणून आम्ही पण त्यांच्याबरोबर जातो. तर याचा काही अर्थ नाही. तुम्हाला करायचं आहे ना तर मनापासून करा. जबरदस्तीने किंवा काहींच्या घरामध्ये असं असतं की करायची इच्छा नसते, पण मोठी लोक सांगतात कर चांगलं असतं म्हणून करायचं रडत-कडत. काही गरज नाही. तुम्ही एकदा ना श्री स्वामी समर्थ मनापासून बोलला ना, त्याचं फळ आणि तुम्ही लाखो वेळेला मनाविरुद्ध तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणता, तर त्याचं 0 फळ असणार आहे. पण एक वेळेला मनापासून बोलला तर त्याचं लाखो पटीमध्ये फळ भेटणार आहे. म्हणजे इथं महत्त्वाचं काय आहे, तुम्ही किती वेळा बोलता, लाखोची संख्या महत्त्वाची नाही आहे. इथे महत्त्वाचं आहे तुमची भावना, जी देवाविषयी भावना, देवावरती प्रेम, देवावरती विश्वास किती आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने देवाशी कनेक्ट राहा नेहमी. म्हणजे जेव्हा संकट येईल त्याच्या अगोदर देव तिथे आपल्या संरक्षणासाठी, आपल्याला वाचवण्यासाठी तिथे आलाच पाहिजे. त्यामुळं प्रत्येकानं स्वामींची सेवा करा आणि घरामध्ये एक व्यक्ती जर स्वामींची सेवा करत असेल ना, तर त्या सेवेचं जे छत्रछाया असते ना, जे फळ असतं ते प्रत्येकावरती असतं. पण मी म्हणते प्रत्येकाने सेवा करावी. प्रत्येकानं आपल्या पुण्याची जी म्हणतात ना, साठा आहे पुण्याचा तो वाढवावा. प्रत्येकानं सेवा करावी आणि घरातल्या मोठ्या माणसांनी जर स्वामींना मानलं, त्याची सेवा केली किंवा कोणत्याही देवाला मानलं, त्याची सेवा केली, तर लहान मुलांच्याही मनावरती तोच परिणाम होतो. लहान मुलंही देवाच्या सेवेकडे आपोआप वळली जातात. ज्या लेडीज जेवण बनवतात, त्यांनी जेवण बनवतानाही त्या तारक मंत्राचं तुम्ही बोलू शकता. तारक मंत्र, स्वामींचे नामस्मरण करू शकता. काहीच अडचण नाही. उलट त्या जेवणामध्ये किती ताकद निर्माण होते, लाखो पटीनं ताकद निर्माण होते. जी लोकं घरातली असो, अगर कुणालाही तुम्ही ते जेवण घालत असाल खाऊ, तर त्या लोकांच्या मनामध्ये, शरीरामध्ये किती ताकद निर्माण होईल. कारण ते अन्नच शिजताना तारक मंत्राच्या त्या मंत्राने शुद्ध झालेलं आहे किंवा महाराजांच्या नामस्मरणाने ते शुद्ध झालेलं अन्न आहे, त्याचा किती फायदा असेल. त्यामुळे प्रत्येकानं तारक मंत्र बनवून तारक मंत्राचे तीर्थ बनवा. तुम्ही घ्या, प्रत्येक कामासाठी त्याचा उपयोग होतो. तर श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब यासाठी करा कारण की जर माझे इतर जे व्हिडिओ नवनवीन येतील ते तुमच्याकडे आपोआप नोटिफिकेशनद्वारे पोहोचत राहतील. त्यामुळे सबस्क्राईब तुम्ही करून ठेवा. श्री स्वामी समर्थ.